यानंतर बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भाव. आता आपण अशाच ज्ञानाच्या आणि भक्तीच्या विचारांचे श्रवण करूया, जो आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य सधर्म शिरोमणी गोवत्स श्री बालयोगी व्यंकटेस्वामी महाराज यांना अशी विनंती करतो की आपण कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान या ठिकाणी अध्यक्ष समारोप करा. श्री संत समर्थ बाळगीर महाराज की, श्री दत्तात्रेय महाराज की, सनातन हिंदू धर्म की, सब साधु संतन की. सन्माननीय परमपूज्य सधर्म शिरोमणी गोवत्स महाराज यांचे या ठिकाणी अध्यक्ष समारोप. समर्थ श्री बाळगीर महाराज की जय. दत्तात्रेय महाराज की. आवाज सगळे जेवलेले आहात. आम्ही जेवलेलो नाही, पाणी सुद्धा पिलं नाही, सकाळी पाणी पिलं. लक्षात आवाज मला जरी कमी आला तर तुमचा आवाज जास्त यावा, का ते एवढं इथं सर्व साधू संत आहेत. आपण बसलेली जी भूमी आहे इथं समोर जे दिसते ते नरशेमध्ये खूप पुरातन आहे. मानभाव पंथाचं मंदिर आहे. संत बाळगीर महाराज जन्मभूमी, जन्मलेली भूमी गाव आहे आणि त्यांचे चरणकमळ इथं लागलेली भूमी आहे. म्हणून तुम्ही तुमचा आवाज जरासा जोरात आला तर माझा जरी आवाज कमी आला तर तुमचा आवाज जास्त यावा. समर्थ बाळगीर महाराज की, सनातन हिंदू धर्म की. सर्वांना खूप खूप आशीर्वाद. एवढा मोठा जनसमुदाय समर्थ नारायणगिरी महाराज वडगुंपा माऊर त्यांनी हे त्यांच्या मनामध्ये संकल्पना तयार झाली. पिंपळगावचा कार्यक्रम बघून त्यांनी आमच्या पुढे त्यांची यथा कार्यक्रम झाल्यानंतर व्यक्त केली. त्यावेळेस आम्ही त्यांना म्हणलो, महाराज तुम्ही सर्व आखाड्याचे संत, तुमचे सर्व संत एकत्रित बसा आणि भक्तवर्ग एकत्रित बसा आणि तेव्हा तुम्ही निर्णय घ्या. का तर पिंपळगावचा जे कार्यक्रम होता तो आगळा वेगळा कार्यक्रम होता आणि सनातन हिंदू धर्मासाठी होता. त्याच्यासाठी लागणारे जे बळ आहे ते सर्व दत्तात्रेय महाराजांनी आम्हाला दिलं आणि ते कार्यक्रम यशस्वी झाला आणि सर्व समाजातील, सर्व धर्मातील साधू संत तिथं उपस्थित होते आणि महाराज सुद्धा होते. सगळी संत मंडळी त्या कार्यक्रमात सर्वांचा आशीर्वाद लाभला आणि सर्व संत मंडळीनं मनपूर्वक त्या कार्यक्रमाचं स्वागत केलं. राजकीय लोकांचा आसरा लागतेच, राजधर्म आवश्यकच आहे. अशा धर्म कार्यासाठी राजकीय लोकांचं सुद्धा योगदान आवश्यक आहे. म्हणून आम्ही शेखररावजी चव्हाण खासदार, माजी मुख्यमंत्री, फक्त आमचे गोविंदराव शिंदे, भोकरची काही मंडळी गेलो आणि त्यांना सूचना केली जे आम्हाला आवश्यकता आहे, फक्त गव्हर्नमेंटची जे काही योगदान लागते आणि त्यांनी एका फोनवर सर्व कार्यक्रमाचं नियोजन त्यातून करून दिलं आणि कार्यक्रम यशस्वी झाला. जे पोलीस खाता असो, अग्निशमन दल असो, आरोग्य खाता असो, सर्वांचं योगदान, सर्वांचे जे अधिकारी असतात. पिंपळगावला मीटिंग झाली. आशेखोरा साहेबाला त्या कार्यक्रमात येता आलं नाही का तर त्यांना सुतक पडलं होतं आणि नारायणगिरी महाराजांनी बाळगीर महाराजांच्या जन्मभूमीमध्ये राहेर गावामध्ये कार्यक्रम करायचं नियोजन केलेलं आहे आणि जे तुमच्या जमलेले जनसमुदाय, भक्तवर्ग, शिष्यमंडळी सर्व अंतकरणापासून तयार दिसतात. का तर या जे कार्यक्रम करायचा आहे, आता आनंद संप्रदाय मी एक माहूरगडच्या पायथ्याशी इतकाच बसलेला आहे. व्यापकता नाही आहे, व्यापक पलीकडे गेलेला नाही आहे. म्हणून तुम्हा सर्वांना हे सगळं सोडून धर्मासाठी वेगळं काहीतरी करावं लागणार आहे. म्हणून संतांच्या सर्वांच्या चरणी आमची प्रार्थना आहे की सर्वांनी ह्या कार्यक्रमाचा स्वीकार करावा. का तर काळाची गरज आहे. सर्व संतांच्या चरणी कुठं कमी जास्त होते. बाळगीर महाराजांचा माझा एकदा संवाद झाला होता मरवळी गावामध्ये उत्तम पाटलाच्या घरी. महाराजांना थोडीशी चक्कर येत होती, गोळ्या घेतात. महाराजांना म्हणलं, बाळगे बापूला म्हणलं, बापू कोणीतरी लवकर विद्यार्थी गादीवर बसवावं, तुमची तब्येत बरोबर नाही. अरे म्हणले, दत्त्या सगळं करते. त्याची परिस्थिती मला नारायणगिरी महाराज असं बघून त्यांना असं वाटते की बाळगीर महाराजांचे जे शब्द आहेत ते पूर्णताला जात आहेत.
वय कमी आहे, संकल्पा त्यांनी खूप मोठी केली आणि ती संकल्पा पूर्णतः नेण्यासाठी राजकीय लोकांची जी आवश्यकता आहे आणि राज आसरा आवश्यक आहे. धर्म कार्यासाठी राज आसरा आवश्यक आहे. आणि या सध्याच्या घडीला भारतामध्ये जे मोदी सरकार ते महाराष्ट्राचं सरकार येथून तेथून सनातन हिंदू धर्माचं पालन करणारे आहेत. आताच अशोकराव साहेबांनी सांगितलं, गोपीचंद साहेबांनी सांगितलं, मुरणाताई पवार त्यांनी सांगितलं, त्यांच्या पतीच्या आमदाराच्या वतीनं त्यांची सर्व जी मंडळी इथं आलेली आहे सर्व धार्मिक आहेत, सर्व अध्यात्माला मानणारी आहेत. अशोकराव साहेबांसंग आमचे 2017 मध्ये आमच्या कार्यक्रमात त्यांना विचारलं, तुम्ही नामस्मरण नित्यनेम काही करता की नुसतं राजकारण करता, हे त्यांना त्यांनी सांगितलं, मी दिवसाभर सकाळी उठल्या कुठेही बाहेर जातोय, नामस्मरण पूजा नित्यनेम करत असतो. हे खूप चांगली गोष्ट आहे. गोपीचंद साहेब सुद्धा खूप चांगले बोलले, त्यांना इंजेक्शन द्यायची सवय पडलेली आहे पहिली, त्याच्यामुळे बोलून सुद्धा इंजेक्शन त्यांना देत आहेत, हे मला आज ऐकलं मी. पण इंजेक्शन नुसते बोलून देऊ नये राजकीय लोकांना, ते काम करून दाखवावं. हे कार्यक्रम तुमचा आहे, केवळ संतांचाच नाही. का तर तुम्ही सुद्धा ग्रस्त आश्रम स्वीकारलेले आहात. ग्रस्त आश्रम लोकांनी त्याच्यामुळे तुम्ही राजकारणामध्ये तुमच्या सर्वांची सर्व जनतेचा तुम्हाला योगदान आहे आणि त्या अशा कार्यक्रमामध्ये तुम्ही स्वतःहून सर्व योगदान द्यायला पाहिजे. जरी महाराज लहान आहेत, वयानं लहान आहेत, पण बुद्धीनं चांगले विचारवंत आहेत. म्हणून सगळ्या आमचे किवळेकर महाराज यांना घेऊन ते सर्व आमचे डोलारचे श्यामगिरी महाराज हे त्यामध्ये सहभागी आहेत, कोलंबीचे बाप्पू आहेत, हे सर्व मंडळी, पर्यागगिरी महाराज, बरोबर सगळ्याचे संतांचे मला नावं पाठ नाहीत, पण सर्व संत मंडळी यांच्या कार्यक्रमात सहभागी. म्हणून राजकीय लोकांना सुद्धा आसरा तितकाच मोठा आवश्यक आहे. का तर इथं धीरेंद्र शास्त्रीचा कार्यक्रम करायचा म्हणजे आगळा वेगळा कार्यक्रम आहे. कमीत कमी 10 लाख पब्लिक जमा होऊ शकते, याचा तुम्हाला अंदाजा जरी नसेल तरी आमचा पिंपळगावचा आमचा अंदाज आहे. आम्ही फक्त 2च घंटे लोकांना माहीत झालं, तेवढ्यामध्ये पब्लिक पिंपळगावला 3 लाख पब्लिक जमा झाली होती. आम्ही कमीत कमी 100 एकर रान तयार करून ठेवलं होतं. आम्हाला भरपूर मेहनत लागली होतं, पण सर्वांचं योगदान लाभलं. शेतकरी वर्गाच्या हातून कार्यक्रम व्हावा. राजकीय लोक कुठे जाऊन कार्यक्रम करू शकतात, व्यापारी कुठे जाऊन करू शकतात, पण शेतकरी करू शकत नाही. आणि ती शेतकऱ्याने करावं ही अपेक्षा होती आणि ती दत्त मालकानं माझी इच्छा पूर्ण केली. तसं नारायणगिरी महाराज समर्थ बाळगीर महाराजांच्या गादीवर बसले. नारायणगिरी महाराज तरुण आहेत, तडफदार आहेत, वय कमी आहे, पण तुम्ही सर्वांनी कुठं त्रुटी होत आहे. साधू संताला एक माझी खूप प्रार्थना आहे का ते नवीन आगळा वेगळा कार्यक्रम व्हायला आणि संतांनी कुठं त्रुटी होत असतील त्या त्रुटी समजून घरातल्या घरात सांगावं, ती चव्हाट्यावर आणू नये. हे बी मान तुमच्या चरणी प्रणाम करून विनंती करून आहे. का तर विज्ञान युगाचा काळ आहे. का तर आपण आतापर्यंत आपल्या घरापुरतच मर्यादित राहिलो, आता तुम्ही बाहेर येणं काळाची गरज आहे. गोपचिडे साहेब म्हणलं तसं त्यांनी माझ्या मतदारसंघाला लागून माझाही मतदारसंघ आहे, इथला तरुण नुसतं संत निवास नाही तर हे सर्वांना कल्याण देणार, सर्वांचं कल्याण करणार तरुण मुलाकडे त्यांनी लक्ष वेधलं. आणि सध्याच्या घडीला सनातन हिंदू धर्मामध्ये जी तरुण मंडळी आहे ते अतिशय व्यसनाधीन होत आहे, अतिशय व्यसनाधीन होत आहे. याच्याकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे आणि तरुणांनी सुद्धा धर्म कार्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. आणि जमलेली जनता जी आहे या जनतेनं सुद्धा आपल्या बाळ गोपाळांना सर्वांना संस्कार चांगले केले पाहिजे. केवळ मोबाईल म्हणूनच नाही तर जिजाबाईनं त्या काळामध्ये मोगलांचं राज्य होते, त्या तशा दुर्बळ काळामध्ये अतिशय प्रसंग विचित्र असल्या काळामध्ये जिजाबाईनं आपल्या बाळाला छत्रपती शिवाजी महाराज समाजासाठी धर्मशिक्षण देऊन म्हणून त्यांनी जे योगदान दिलं, संभाजीराजांनी छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा योगदान दिलं समाजासाठी, तर ते कार्य आता इथं व्हायला पाहिजे आणि तुम्ही सर्वांनी त्याला योगदान द्यायला पाहिजे. असे संस्कार सुद्धा आदिमाया शक्ती हा तुम्ही जगन्माता अनुसया माता साक्षात तुम्ही आपल्या बाळ गोपाला सुद्धा संस्कार चांगले द्या. बऱ्याच घरचे तरुण मुलं मुली अति विचित्र वागत आहे, याच्याकडे सर्वांचं लक्ष पाहिजे. मुलीकडे सुद्धा लक्ष पाहिजे, मुलाकडे लक्ष पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आध्यात्मिक मार्गाशिवाय होऊ शकत नाही. एक आध्यात्मिक भगवंताचा मार्ग असा आहे की जीवाला शांती देते, जीवाला ऊर्जा देते, जीवाला भक्ती मार्गाला लावते, जीवाला वाईट मार्गातून सन्मार्गाला लावते, दूषित बुद्धीतून सद्बुद्धी मिळते. मग ही ऊर्जाचं स्थान आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी हे जे कार्यक्रम करायचं नियोजन केलेलं आहे आणि जे शेतकरी वर्ग आहेत यावर्षी बरीच काही नापिकी झालेल्या आहे, तरी तुम्ही लोक दान करू शकता. सर्वांनी दान करावं. महाराजांना योगदान जास्त पळापळीचं काम तुम्ही सुद्धा ठेवू नये आणि तरुणाईने पुढे येऊन समित्या स्थापन करून काहीतरी योगदान
छोटूसा कार्यक्रम जरी असला तर वाड्याचा कार्यक्रम असेल, प्रसादाचा कार्यक्रम असेल, हे जे कार्यक्रम तुम्ही स्वतः सांभाळायला पाहिजे. महाराजावर जबाबदारी येऊ नये एवढी ही बाकीच्या लोकांची दक्षता घ्यावी. सगळा लोड त्यांच्यावर पडू नये. येतं कमीत कमी तुम्हाला 200 ते 250 एकर जमीन लागणार आहे. 200 ते 250 एकर जमीन पठार मैदान करावं लागणार आहे. पार्किंगला जागा भरपूर लागते, पब्लिक भरपूर येते आणि या परिसरातील सर्व जनतेला एक माझं आव्हान आहे, सर्व राजकीय लोकांना सुद्धा आहे आणि जे पुढारी गावचे ग्रामपंचायत जेवढ्या ग्रामपंचायत जवळपास येतील तिथे एकही दुकान लागू नये, तरच पाकिट चोर लोकांपासून सावधानी होते आणि स्वच्छता राहते. शेतकऱ्याला पुन्हा कार्यक्रमाचा त्रास होऊ नये, प्लॅस्टिकचा त्रास होऊ नये. शेळ्या आहेत, जनावर आहेत, ही सुद्धा दक्षता घ्या. कुठेही दुकान लागू नये, यात्रेचं स्वरूप याला येऊ नये. एक आध्यात्मिक क्षेत्राचं स्वरूप असावं आणि पवित्र ठिकाण आहे. या गोदावरीच्या काठी घाण होऊ नये, त्याच्यासाठी गंगेमध्ये स्नान करण्यासाठी अशोकराव साहेबांनी आता सांगितलं की 27 मध्ये नाशिकला कुंभ आहे आणि त्या कुंभाचं सर्व संतांचं तीर्थ इकडे येणार आहे आणि 28चा कुंभ सुद्धा इथं होणार आहे. म्हणून त्याच्यासाठी गोदावरीमध्ये उतरण्यासाठी घाट नाही, खूप खोल आहे आणि अनेक साधू संत भारतात येणार आहेत आणि त्याचा स्नान करण्यासाठी घाट आवश्यक आहे. माननीय मुख्यमंत्री साहेबांना सांगून त्या घाटाचं जर असं नियोजन लावलं तर जमते. पण आता तुमच्या तांत्रिक शासकीय अडचणी काय असतील तुम्हाला माहीत. पण या शासकीय अडचणी जरी असल्या तरी तुम्ही काय सगळं काही करू शकता का, तर तुम्ही श्रद्धावान आहात, तुम्ही अध्यात्मावर चालणारे आहात. गोपचडे साहेब सोबत आहेत, अशोकरावजी आहेत, पवार साहेब आहेत, ही सर्वजण मंडळी आध्यात्मिक आहेत. घरापासून सर्वापासून ते पारंपरिक आध्यात्मिक मार्गावर चालणारे आहेत, धर्माला मानणारे आहेत. म्हणून घाटाची निर्मिती आवश्यक आहे. येथे बाळगीर महाराजांची जमीन सुद्धा एक या गावानं बाळगीर महाराजांच्या मठासाठी दिलेली आहे. ती जमीन जवळजवळ 4 एकर आहे. हिला सुद्धा एक कंपाऊंड वाला आवश्यक आहे. का तर जेव्हा कार्यक्रम करू, जेव्हा स्वयंपाकघर होईल एवढं मोठं, एवढं अन्नचक्र चालेल, त्या सगळ्या गोष्टीसाठी येतं सुद्धा सुरक्षेसाठी कंपाऊंड या 4 एकर जमीन आवश्यक आहे, घाट आवश्यक आहे. ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत. महाराजांना उभा बागेश्वर धाम महाराज येथे येणार आहेत आणि त्यांची मंडळी सुद्धा जागा पाहणी करण्यासाठी येणार आहेत. लक्षात, जागा पाहणी करून नंतर तुमची 2 तारखा ठेवलेल्या आहेत. का तर 1-2 तिथी त्याच्यामध्ये काही अडचणीच्या असल्या, महाराजांच्या काही अडचणी, त्याच्या काही अडचणी, तर आपण त्या 2 तिथीमध्ये तारीख फिक्स होणार आहे आणि त्यांचे लोक इथं पाहणी करायला येणार आहेत आणि तेव्हा तुम्ही सर्वांनी इथं योगदान चांगलं दिसलं. आजचा जे प्रथम कार्यक्रम आहे याला जे स्वरूप चांगल्या स्वरूपात आणलेलं आहे, खूप चांगलं स्वरूप आहे. याच्या असं लक्षात येते की कार्यक्रम पुढे यशस्वी होऊ शकतो. म्हणून राजकीय मंडळी सुद्धा 15 जण आहे का, त्यांचे जे शब्द आहेत ते शब्द त्यांनी पूर्ण करावं. नाही तर बऱ्याच वेळा काय होते, राजकीय लोक बोलतात पण कामाची पूर्तता होत नाही आणि साधू संत एवढ्या मोठ्या प्रमाणात मागे लागू शकत नाही. का तर तुमच्याकडे बरेच काही तुमचे कार्यकर्ते असतात, त्यांना सांगून तुम्ही वारंवार वैयक्तिक लक्ष दिलं पाहिजे. का तर साधू संत हे केवळ तुमच्या घरी येणं हे तुमच्यासाठी सुद्धा चांगलं नाही. का तर साधू संतांनी तुमच्या घरी येऊन मागणं म्हणजे तुमची धर्मावर निष्ठा नाही. संतावर सुद्धा दाखवण्याची निष्ठा फक्त दाखवण्यापुरतं, पब्लिक पुरतं, कशासाठी, मतदानासाठी, पण पुढे नाही. हे असं होऊ नये. आजपर्यंत तसं झालेलं आहे पण आता तसं होऊ नये. हे कार्यक्रम तुमचा स्वतःचा आहे, तुम्हाला स्वतःला ठाण मानून राहावं लागणार. का तर धीरेंद्र शास्त्री यायचं म्हणजे तारखा मिळून जागतिक लेवलचा संत आहे आणि ते तारीख मिळणं सुद्धा अवघड आहे. पण मल्लपीठ महाराजांची कृपा आणि महाराजांचा भाव बघून ही तारीख मिळत आहे. त्याच्यामध्ये आम्ही स्वतः महाराजांसोबत मध्यस्थी आहोत. त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी हे तुमचा कार्यक्रम आहे, महाराजांचा कार्यक्रम आहे, धर्माचा कार्यक्रम आहे. स्वतः जातीनं लक्ष ठेवून तुम्ही ह्या जे काही अडचणी येतील त्या अडचणी तुम्ही सर्वांनी पूर्ण 2027 पर्यंत पूर्ण व्हाव्या. आता 28 मार्च मध्ये तर इथं साधू संतात निवसन सगळ्या गोष्टी अगोदरच तयारी लागते. का तर मंडप टाकायचं म्हणजे जे 3 महिने लागतात. पिंपळगावचा मंडप टाकायला 3 महिने लागले. ती कमान उभा काय जागलं. आता येथे जागेमध्ये 200-300 एकर म्हणजे पार्किंगला याला रस्त्याची अडचण आहे की जे रस्ता आहे पुरत नाही. याला अनेक रस्ते, कच्चे रस्ते, तात्पुरते मोठा रस्ता एखादा व्हावा आणि बाकीचे जे आहेत कच्चे रस्ते काढण्यासाठी सरकारने यंत्रणेत व्हावं. त्यांना BNCला सांगू. त्यांनी त्या टाइमला जेव्हा म्हणजे 2028 जेव्हा सुरुवात होते, जानेवारीमध्ये जेव्हा ही सगळी सुरुवात करावं आणि शेतकऱ्यांचे जे काही पिकं असतील, सोयाबीन घेऊन काही लोकांना नाही पिकं घेतलं तरी चालते, अशा तऱ्हेचं नियोजन लवकर जमीन खाली पाहिजे. का तर याला 3 महिने लागतात. आम्हाला पिंपळगावला 100-150 एकर जमीन करण्यासाठी 3 महिने लागले. तुम्हाला इथं जास्त करा. का तर जमीन जास्त पाहिजे आणि अशोकराव साहेबांनी स्वतः
आणि गोपचडे साहेब, पवार साहेब यांनी स्वतः जातीनं लक्ष घालून त्यांचे जसे गोविंदराव शिंदे आहेत, माणिकराव आहेत, जे काही आहेत ते तुमचे कार्यकर्ते आहेत, त्यांचे एक मंडळ स्थापन करून ते मंडळ महाराज लोकांसंग संबंधित राहून तुम्ही स्वतः येऊन ते कार्यक्रम कसं करायचं काय नाही, संतान काही काम पडल्याने आशेकराव साहेब आहेत का घरी, पवार साहेब हात का घरी, आम्हाला बोलायचं म्हणलं तर शक्य नाही. त्यांच्या पाठीमा कामाचा व्याप खूप राहते. आज आशेकराव साहेब येतो टाइम म्हणजे त्यांचा 4 सायचा आता येते, त्यांच्या पाठीमागे कामाचा व्याप खूप आहे, त्यांचे वय आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी हे जातीनं लक्ष देऊन हे कार्यक्रम पूर्ण पार पाडावा. 2027 पर्यंत गोरमेचे जे काही कामं करता येतील ते कामं लवकरात लवकर करावं, एवढी तुम्हा सर्वांना एक आमचा संताचा आदेश आहे आणि ते तुम्ही पूर्ण पाळावं. हे आमचा आदेश तुम्हाला आहे. गोपचडे साहेबांना, पवारबाईंना, सर्वांना तुम्हाला जे तुम्ही आशेकराव साहेबांना आमचा आदेश आहे, संताचा आदेश आहे. का तर संत हे तुम्हाला आदेश करू शकतात, लक्षात ठेवा. का तर तुम्ही धर्माचे सेवक आहात, संताचे सेवक आहात आणि त्याच्यामुळं तुम्हाला संताचा आदेश आहे की हे कार्यक्रम 2027 पर्यंत पूर्ण पार पाडा. आणि त्या कार्यक्रमाला सुद्धा योगी आदित्यनाथ सुद्धा येऊ शकतात, अनेक मोठे नेते सुद्धा येऊ शकतात. का तर योगी आदित्यनाथ हे एक संत बी आहेत आणि एक राजकीय नेते बी आहेत. म्हणून तुम्ही सर्वांनी चांगल्या तऱ्हेचे योगदान द्यावं आणि जनतेनं सुद्धा चांगल्या तऱ्हेचे योगदान द्यावं. वरच्या वारंवार मिटिंग घेऊन एक चांगल्या तऱ्हेच्या समित्या वगैरे स्थापन आपण करू. केवळीकर बापू आपल्या सोबत आहेत, रामगिरी महाराज डोलाकर आहेत, बाकी सगळे संत कोलंबी बापू, सर्व संत क्षेत्र, सर्व संतांना आमचं आव्हान आहे की तुम्ही सगळ्यांनी आगळा वेगळा नवीन कार्यक्रम आहे. तुम्ही आजपर्यंत जे कार्यक्रम केले ते फक्त तुमच्या मठापुरते, शिष्यमंडळीपुरते, पण हा जो कार्यक्रम आहे सनातन हिंदू धर्मासाठी कार्यक्रम आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावं. त्याबद्दल तुम्हाला आज मी महाराजांना म्हणलं, महाराज माझ्या मागे खूप व्याप आहे. आज तुळशी विवाह आमच्या पिंपळा गावाला कार्तिक मास आलाय, सामुदायिक आहे. गावातून खूप एकदाच मारुती मंदिर मंगळाष्टक म्हणले जातात. सर्व भारतीय पोशाखामध्ये महिला नऊवार साडी काष्टा घालून, पुरुष मंडळी धोती, डोक्याला टोपी, असा पूर्ण गाव सुसजावट झालेला आहे. पण महाराजांच्या आग्रह खातर, किवळेकर बापूच्या, रामगिरी महाराजच्या बापूच्या याच्या आग्रह खातर मला अध्यक्षपद यांनी दिले. मी नाही म्हणत होतो, माझ्या मागं व्याप आहे. का तर विवाह सोहळा गावात सामुदायिक होता त्यांच्यात, म्हणून तो मला थांबता येतं, थांबायचं काम पडलं. का तर साहेबांना यायला उशिरा सगळा कार्यक्रम लेट होत गेला. त्याच्यामुळे आता तुम्ही सर्वांना फार जास्त न बोलता महाराजांच्या आग्रह खातर आम्ही थांबलो. पण तुम्ही सर्वजण श्रद्धा सकाळपासून बसलेले आहात. 1008 बाळगिरी महाराजांच्या चरित्राचं पारायण केलं. भरपूर लोक इथं मंडळी होती. पण अशाच तऱ्हेनं पुन्हा तुम्हाला वारंवार इथं यावं लागणार आहे. वारंवार कधी कधी मिटिंगचा टाइम पडला तुम्हाला बोलत तुम्ही सर्वांनी हजर व्हावं असं सर्वांना सांगून पुढचा कार्यक्रम हे आता इथं संपला असं सांगतो. सर्वांना, सर्व भक्त वर्गांना, सर्व राजकीय नेत्यांना सर्वांना आशीर्वाद आणि सर्व संत मायबापाच्या साष्टांग दंडवत. काही माझ्या हातून काही चुका बोलण्यामध्ये झाल्या तर तुम्ही सर्व सर्वांनी मायबापाने बाळाला म्हणून समजून घेणे. का तर मी बी पहिलीच वेळ बोलायला असं, का तर मी आतापर्यंत जे कार्यक्रम केले तर आध्यात्मिक व्यासपीठ होतं आमचं. पण आता महाराजांची इच्छा होती या कार्यक्रमाला यांची सर्वांची गरज आहे, म्हणून ते सुद्धा भक्त म्हणून इथं तयार आलेले आहेत. आपल्या शुगर फॅक्टरीचे कवळे गुरुजी त्यांनी जरासं इथं लक्ष द्यावं. तुमच्या जवळ आहे सगळं लक्षात, तुम्ही जरा जवळ आहे. गोपचडे साहेबांनी सुद्धा माणिकराव लोहगावकर, जसं त्यांचं नाव काय गोविंदराव शिंदे यांनी थोडस, कुंटुकर साहेब सुद्धा जवळ, कुंटुकर साहेब ताती जवळ, ते नाव विसरवलं मी, लक्षात आहे का तुम्हाला सर्वांचे नाव पाडणे. पहिली वेळ बोलवलं की मी राजकीय लोकांच्या मध्ये उभारून बोलाल, का ते लक्षात ठेवायचं. म्हणून सर्वांनी या कार्यक्रमाला जे उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हाला सर्व राजकीय लोकांचा मनपूर्वक आशीर्वाद. तुमच्या हातून सदैव भगवंताचं नामस्मरण, सेवा घडव, देशाची सेवा, गावाची सेवा. जोपर्यंत राजकीय लोक आध्यात्मिक बनणार नाहीत तोपर्यंत देश सुधारणार नाही. किती आपण सनातन धर्माची जय म्हणून उपयोग नाही. सगळी चाबी राजकीय लोकांपाशी आहे. आणि सगळे जोपर्यंत राजकीय लोक यांच्या बुद्ध्या जोपर्यंत आध्यात्मिक मार्गाकडे होणार नाही हे तोपर्यंत बदलणार नाही. सनातन धर्माचं मतदान खूप मोठ्या प्रमाणात आहे, पण यांना सनातन हिंदू धर्माचं मतदान कळालं नाही अजून. पण आता थोडं कळायलं तर आता याने आपली प्रगती करावी असा आमचा तुम्हाला आदेश आहे. आदेश आहे, बिलकुल आदेश आहे. आता छत्रपतींनी स्वराज्याची स्थापना केली, संतांचा आशीर्वाद घेऊनच केली, भक्तीच्या मार्ग धरून. छत्रपती शिवाजी महाराज शिवभक्त होते, लक्षात, शक्तिभक्त सुद्धा होते.
तुळजाभवाची जी तुळजाभवानी माता आहे त्यांनी ती तलवार दिली होती. श्रीशल्य मल्लिकार्जुनात गेल्यानंतर ते सौंदर्य त्यातलं मंदिर बघून छत्रपतींना असं वाटलं की हा जीवा ओवाळून इथं टाकून द्यावा. पण शंभू महाराज त्यांना आदेश, अरे तुला खूप कार्य करायचं, तू तुळजापूरला जा, तुला माय भेट देणार आहे. लक्षात ठेवा. कसं आमचं तुम्हा सर्व राजकीय लोकांना सांगणं, तुमची विचारधारा बदलावी आणि केवळ सनातन हिंदू धर्म मतदानाचे सुद्धा महत्व तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आतापर्यंत देशामध्ये सनातन हिंदू धर्माचं पालन कोणी केलं नाही. राजकीय लोकांना लक्ष दिलं नसल्यामुळं इतर थोड्याशा मतदानासाठी त्यांनी तिकडे जास्त झालं, त्या लोकांचा भरपूर विकास झाला, पण सनातन हिंदू धर्माच्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला नाही. का तर समोर येतं नरसिंह मंदिर पुरातन हजारो वर्षाचे मंदिर आहे, हजारो वर्षाचे मंदिर पडलेले आहेत. पण आता कुठेतरी साहेबाच्या मुखातून ऐकण्यात आले की मोदी साहेबांनी, मुख्यमंत्री महाराष्ट्राचे त्यांनी आणि या सगळ्या लोकांनी विचार केलाय म्हणत की जनतेपुढे आज घटना आहे. पण आतापर्यंत जे हेतू कधीही आम्ही ऐकलेच बरेच वेळा, पण राजकीय हेतूच बोलल्या गेले आहेत, पण धार्मिक नाही. पण आम्ही तुम्हाला एक असा आशीर्वाद देतो की तुमची सर्व बुद्धी धार्मिक सर्वांना घेऊन चालवून तुमच्यामध्ये सर्वांमध्ये राजकीय नेत्यामध्ये परिवर्तन व्हावं आणि सनातन हिंदू धर्माचं मतदान खूप मोठ्या प्रमाणात त्याच्याकडे लक्ष द्यावं. यातला जे तुमचं विलक्षण आलं की पण तुमचे हे जे काही व्यसनाचे कार्यक्रम असतात वाटण्याचे, याच्यावर जरासा कंट्रोल का तरुण वाचते, नाही तर तरुण देशाच्या तुमच्या पुण्यात कामात ना. मी राजकीय लोकांना सांगू इच्छितो की कोण्या गावात जर राजकीय नेता गेला तर कोणी पाटील देशमुख शिल्लक राहिले नाही, त्यांचे पोरं रस्त्यानं लोळाले. जवळ तुम्हाला सुद्धा बसायला जागा नाही. तुम्ही किती खेळ बघा, आम्ही फिरतो खेड्यामध्ये, तुम्हाला सुद्धा एखादा पाटील बा फोन केला बा जाऊन बसून तुम्हाला सुद्धा फिरणं अवघड होऊन बसलं. केवळ तुम्ही लोकांनी आतापर्यंत जे बॉक्स दारूचे वाटले गेले, पांढरे कोंबडे आता वाटल्या चले जास्त, याच्यावर असं कंट्रोल करावा अशी आमची सर्व जनतेतर्फे आहे. जनतेची मागणी आहे. बरं, फक्त तुम्हाला बोलायला कोणी हिंमत करत नाही, म्हणून आम्हाला बोलायला अधिकार आहे. आम्हाला तुम्हाला काय महागायचं काय, आम्हाला काही महागायचं नाही. कारण आमचा समर्थ प्रभू आहे, देणारा प्रभू आहे, घेणारा प्रभू आहे, करणारा प्रभू आहे. म्हणून आमचं तुम्हाला एकच सांगणं आहे की याच्यावर जरासं कंट्रोल करावं. सध्या मोदी सरकार खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या तऱ्हेने आहे. तर पंतप्रधान देशाचे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा धार्मिक आहेत. अनेक जेव्हापर्यंत भाजपचं राज्य आलं तेव्हापासून भरपूर विकास झालेला आहे. असं काही नाही की आम्ही कोणा एका पक्षाचे सुद्धा बोलत नाही, पण आमच्या समोर जे बघतो आम्ही, जे याच्या अगोदरही सरकार होतं, एवढं रॉकेल लागत गेलं तर ते मिळतही गेलं नाही. दिवे लावून लावून काही परेशान होऊन गेले, पण लाईट नव्हता. पण जसं हे सरकार मोदी सरकार आहे तसं लाईटची एवढी सुविधा झालेली आहे. शेतकरी सुद्धा लक्षात, दिवे बंद झाले की नाही, दिवे हातवारी करा, दिवे बंद झाले की नाही, रॉकेल मिळते का कुठं, रॉकेल नाही, याचे लक्ष करा. रोडची व्यवस्था झाली, भरपूर कामाची सुविधा चांगल्या. आणि नांदेड जिल्ह्याला जे अशोकराव चव्हाण घराने लाभलं एवढं इतर जिल्ह्यामध्ये विकास नाही, जे नांदेड जिल्ह्याचा विकास झालेला. मग गुरुद्वारा असो, नांदेडचे रोड असो, नांदेडचं कुठलंही कारण, त्यांचं लक्ष भरपूर आहे. तर आता त्यांनी याही कार्यक्रमात लक्ष द्यावं. तुमच्या जिल्ह्यात कार्यक्रमात, तुमच्याच मतदारसंघाजवळ कार्यक्रमात, असं आम्ही तुम्हाला सर्वांना सांगून सर्व जनते मायपाला सुद्धा सांगणं आहे. महाराजांनी जे संकल्प केला त्या संकल्पाची पूर्तता सगळ्यांनी करावं. संकुचित बुद्धी बाजूला ठेवून सर्वांनी एक सनातन धर्माचा कार्यक्रम म्हणून स्वीकारावं. लक्षात, एक आपल्याच मर्यादित म्हणून ठेवू नये. देवा दत्ता दत्ता, देवा दत्ता दत्ता. सगळ्यांनी आवाज चांगला करा. सगळा कार्यक्रम झाला, प्रसाद झाला. संताचा चहा पाणी म्हणजे भगवंताचं नामस्मरण. अशा पवित्र ठिकाणी आपण बसलो. एका नरसिंहमध्ये खूप पुरातन समोर गोदावरी माईच्या पायथ्याच्या चरणापाशी आपण बसलो. बाळगिरी महाराज इथला आपल्या पाठीशी त्यांची जन्म झाले, म्हणून तुम्ही सर्वांनी थोडंसं नामस्मरण करायचं आणि कार्यक्रम संपला असं मी सांगतो. देवा दत्ता दत्ता, 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 देवा दत्ता दत्ता. ही शक्ती कशाची आहे? भगवंताच्या नामाची आहे. म्हणून आध्यात्मिक मार्ग कवायत नाही. आणि सनातन हिंदू धर्म कधी काल्यबाह्य झाला नाही आणि होणार सुद्धा नाही. एवढा जर कार्यक्रम करायचा असला तर राजकीय लोकांना
कितीतरी पैसा खर्च करावा लागला असता. कित्येक लोकांना गावागाव जाऊन टेम्पो वाटलावाले असते, पैसे वाटप करावे लागले असे तरी एवढी पब्लिक आतापर्यंत थांबली नसती. पण ही जी शक्ती आहे हे केवळ बाळगीर महाराजाची कृपादृष्टी आहे, भगवंताची शक्ती आहे. लक्षात घ्या, इतक्या वेळ टिकून राहणं काही सोपं काम नाही. म्हणजे नामाची ऊर्जा अफाट आहे. ज्यांनी अनुभव घेतला त्यांना हे अनुभव माहित आहे. म्हणून तुम्ही सर्वजण समर्थ नारायणगिरी महाराज आमचा आशीर्वाद आहे, त्यांच्या हातून हे कार्य धर्म कार्य खूप मोठ्या प्रमाणात व्हावं. आणि बाळगीर महाराज मला जे म्हणले होते, अरे दत्त्या सगळं करून घेते, तर ही परिस्थिती मला स्वतःला अनुभव त्यांच्या शब्दाची आहे. तुम्ही स्वतः बघायलो आणि तुम्ही सर्व संत मंडळी जे काही नारायणगिरी महाराज आहे, तुम्ही भक्तवर्ग मंडळी आहे, महाराजाच्या पाठीशी जबरदस्त राहावं आणि सगळ्यांनी योगदान द्यावं. सद्गुरुनाथ महाराज की जय, दत्तात्रेय महाराज की जय, समर्थ बाळगीर महाराज की. सर्वांना आशीर्वाद, सर्वांना